नमस्कार मंडळी. आषाढी एकादशीला सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पाने टाकून अंघोळ करावी. घरात विठ्ठल रुक्माईची मूर्त फोटो असेल तर त्यांना पंचामृताने किंवा सुवासिक पाण्याने अभिषेक करावा. विठ्ठलाला तुळशी अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात विठ्ठलाच्या फोटोला स्वतःच्या हाताने बनवलेली तुळशीची माळ आवर्जून अर्पण करावी. आषाढ महिन्यात रोज सकाळी घराच्या दारासमोर साधी का होईना पण रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू वाहावे. पंढरीत माऊलीचे स्वागत केल्यासारखे हे आहे. वारीला जात आले नाही तरी चालेल. रोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात 10 मिनिटे एकत्र बसून पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा गजर करावा. आषाढात रोज संध्याकाळी घराच्या तुळशीपाशी दिवा लावून 3 प्रदक्षिणा घालाव्यात. कारण तुळशीला हरिप्रिया म्हणतात. पंढरपूरच्या वाळवंटात जसे वारकरी विठ्ठलाला लोटांगण घालतात तसे आपण देवासमोर पूर्ण श्रद्धेने साष्टांग नमस्कार घालावा. घरात टाळ किंवा मृदंग असेल तर तो वाजवून देवासमोर भजन करावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पंढरपूरचा बुक्का कपाळावर लावले म्हणजे विठ्ठलाच्या चरणाशी धूळ कपाळावर लावल्यासारखे आहे. आषाढात रोज बुक्का लावावा. रोज सकाळी तांब्यात पाणी घेताना मनात चंद्रभागा नदीचे स्मरण करावे. यामुळे मनातील पाप आणि विकार दूर होतात. गरिबांमध्ये आणि प्राण्यांमध्ये विठ्ठल पाहणं. वारीला जाता आले नाही तर आपल्या भागातील एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला किंवा वारकऱ्याला पोटभर जेवण द्यावे. विठ्ठल त्यातच प्रसन्न होतो. आषाढात पाऊस कमी जास्त असतो. अशावेळी भटक्या कुत्र्यांना भाकरी आणि गाईला हिरवा चारा द्यावा. जर तुमच्या गावातून किंवा शहरातून पालखी किंवा दिंडी जात असेल तर तिथल्या वारकऱ्यांना औषधे, चप्पल किंवा पाणी देऊन घ्यावे. वारीला न जाण्याचे दुःख विसरून एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या आजोबांना आजींना विठ्ठल रुक्माई पाहून त्यांची सेवा करावी. संत तुकाराम म्हणतात, मातापित्यांची सेवा हीच खरी वारी. रोज सकाळी आईवडिलांच्या पाया पडा. विठ्ठल घरातच प्रसन्न होईल. रोज सकाळी छतावर पक्ष्यांसाठी ज्वारी किंवा बाजरीचे दाणे टाकावेत. घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी. तुमच्याकडे असलेले चांगले पण न वापरलेले कपडे गरजू लोकांना द्यावेत. आषाढी एकादशीच्या दिवशी लहान गरीब मुलांना केळी किंवा राजगिऱ्याचे लाडू वाटावेत. आषाढ महिन्यात दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने किंवा ओरडून परत पाठवू नका. कारण विठ्ठल कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. आषाढ महिन्यातील विशेष घरगुती तोडगे आणि नियम. आषाढ महिन्यात विशेषतः ज्यांना वारीला जाता आलं नाही त्यांनी मांसाहार आणि अल्कोहोल पूर्णपणे टाळावे. यामुळे सात्विकता वाढते. रोज संध्याकाळी घरात ज्ञानेश्वर माऊलीचा हरिपाठ मोठ्या आवाजात किंवा मोबाईलवर ऐकावा. घरात सुख शांती नांदेल. रोज विठ्ठलाला तुळशीचे पाने ठेवून खडीसाखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा. विठ्ठलाच्या आरतीनंतर घरात भीमसेन कापूर जाळावा. यामुळे घरातील आजारपण आणि नकारात्मक शक्ती दूर होते. संध्याकाळनंतर घरात मोठ्याने ओरडणे किंवा भांडणे पूर्णपणे बंद करावे. विठ्ठलाला शांतता प्रिय आहे. जर जमले तर गुरुवारी किंवा शनिवारी विठ्ठल चालीसा पठण करावे. यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतात. आषाढातल्या प्रत्येक एकादशीला घराच्या उंबरठ्याला हळदीच्या पाण्याने पुसून घ्यावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही. काम करताना, ऑफिसमध्ये असताना मनातल्या मनात विठ्ठल विठ्ठल नामाचा जप चालू ठेवावा. आषाढ अमावास्येला ज्याला दीप अमावस्या म्हणतात, घरातील सर्व दिव्यांची पूजा करावी आणि कणकेचे दिवे प्रज्वलित करावे. माझा विठ्ठल माझ्या पाठीशी आहे हा विश्वास कायम ठेवा. यामुळे कितीही मोठे संकट आले तरी मन खचत नाही. मानसिक शांतता. आषाढ महिन्यात रोज 10 मिनिटे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किंवा चोखामेळा यांचे चरित्र वाचावे. या महिन्यात स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवावे. कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नये. कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा खोटे बोलणे या महिन्यात टाळावे. हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी देवघरात अखंड दिवा तेवत ठेवावा. या महिन्यात पूजा करताना पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. हे रंग सात्विकतेचे प्रतीक आहे. तुळशीच्या कुंडीतील थोडी माती कपाळावर लावावी. यामुळे मन शांत राहते आणि ताणतणाव कमी होतो. घरातील आजी आजोबांच्या इच्छा पूर्ण करा. त्यांच्या पंढरपूरचे वारीचे पुण्य लाभेल. विठ्ठलाने जे दिले आहे त्यात समाधानी राहायची वृत्ती ठेवावी. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते. रोज रात्री झोपताना आज माझ्याकडून कोणाचे मन दुखावले गेले असेल तर विठ्ठला मला क्षमा कर
अशी प्रार्थना करावी. पंढरपूरला जाता आले नाही तरी विठ्ठल तुमच्या हृदयात आहे. फक्त श्रद्धेने त्याला हाक मारा, तो धावून येईल. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.